सोलापूर जिल्ह्यामध्ये पवार काका पुतण्याच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व हे संपण्याच्या मार्गावर आहे। भाजपच्या राजकीय खेळीमुळे दोन्ही राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय। अनेक बडे नेते हे भाजपच्या कमळ हाती घेण्याच्या तयारीत आहेत। भाजपची मोठी राजकीय खेळी। सोलापुरात राष्ट्रवादीला सुरुंग। माजी आमदार भाजपच्या गळाला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोलापूर दौऱ्यातला हा फोटो जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे कुटुंबीय सुद्धा यावेळी हजर होते। या भेटीवरून आता राजकीय चर्चेला उधाण आलंय। पवार काका पुतण्याच्या पक्षातल्या माजी आमदारांना भाजपनं गळाला लावल्याचं बोललं जात आहे। आम्ही सगळा निर्णय घेतला की कार्यकर्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील, माझा पाठिंबा राहील। आपण कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर पालकमंत्री सचिन दादा सोडवतील आणि त्याच्या पूर्ण काय अडचण आली तर मी आहे तुमच्या बरोबर असं आम्हाला आश्वासन दिलं। आम्ही आता कार्यकर्त्याची सल्लामत करू, त्यानंतर काय जे निर्णय घेतील, जी कार्यकर्त्याची जे मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सांगायचा निर्णय झाला। राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार असून सहकार महामंडळावर अजित पवारांनी त्यांची वर्णी लावली आहे। विशेष म्हणजे त्यांना अजित पवारांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलाय। मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्याही नावाची चर्चा आहे, तर इकडे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे बबनदादा शिंदे यांचाही जिल्ह्यात राजकीय प्रभाव आहे। माढा विधानसभा मतदारसंघाचं तब्बल 6 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलंय। अकलूज मधील मोहिते पाटील घराण्याशी त्यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या साथीनं त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता काबीज केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी आमदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। हे नेते भाजपात सहभागी झाल्यास सोलापूर जिल्ह्यात पवार काका पुतण्याच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।